आज जरा बाहेर जायचं होतं म्हणून थोडं लेट झालं पोल्ट्रीवर जायला. तर पोल्ट्रीवर गेले तेव्हा सुपरवायझर आले होते. त्यांनी पोस्टमॉर्टम केलं आणि आपल्याला कारण सांगितलं मरीचं. वर गेलो आपण अँटीटॉक्स टाकला कारण की गरमी खूप जास्त होती आणि अँटीटॉक्सचं औषध टाकल्यानंतर टाकी प्रॉपरली सील केली आणि मग त्यानंतर असं छान कॉर्ड सेट घालून आपण निघालो बाहेर. तर एस टीने जाणार होते. आज एस टीने गेले तर ही मम्मीची सवय अंगठीमध्ये तिकीट अडकवायची आणि ती मलाही आहे. आणि मग तिथे पोचलो तर आमचं बचत गटाचं काम होतं. तर बचत गटाच्या कामामध्ये तिथे ट्रेनिंग चालू होती. ती ट्रेनिंग छान आणि व्यवस्थितपणे पाहिली आणि त्याच्यामुळे खूप इन्फॉर्मेशन भेटली. आणि मग त्यानंतर मी काही लेडीज फ्रेंडबरोबर फिरले आणि त्यानंतर रावला घरी जाताना केळे हे खाऊ. मग आठवलं अरेच्छा आज तर गावामध्ये बाजार आहे. तर आमच्या कला आजी माझ्या फेवरेट आजींबरोबर आम्ही गेलो गावामध्ये आणि त्यांनी मला बाजारचे खूप सगळे टॅक्टिक्स सांगितले आणि आम्ही गावामध्ये बाजार केला. तर अशा प्रकारे आमच्या गावातला ग्रामपंचायतीजवळ बाजार भरतो आणि हा बाजार केल्यानंतर मग ठरवलं की वर पोल्ट्रीवर जायचं कारण की घरी खूप जास्त काम होतं कारण की दिवसभर मी बाहेरच होते. पोल्ट्रीवर गेल्यानंतर परत जुलाबचे औषध पक्ष्यांना टाकले आणि मग त्यानंतर मेलेले पक्षींची जी मर होती दिवसभराची पोल्ट्रीमधली ती गोळा केली आणि मग त्यानंतर औषध टाकायचे होते. तर ती सुरुवात झाली होती आपली आणि आई बाबा पलीकडच्या कंपार्टमेंटमध्ये पक्ष्यांना खाद्य टाकत होते. हे दिसताना एवढं फास्ट दिसतं पण तेवढं फास्ट नसतं. हे बघा हे दोघं मिळून खाद्य टाकत होते आणि माझं कालचं काम आजचं काम आणि उद्याचं काम पक्ष्यांना ड्रॉपिंगचं औषध टाकणं होतं. आणि पाईप गोळा केले बाबांनी. दुसरा जो आपला गेट होता जिथून पक्ष्याला ऑलरेडी खाल्लं गेलं होतं तिथे विटा लावल्या सिमेंटच्या आणि आम्ही लोक निघालो खाली. धन्यवाद.